महाराष्ट्र राज्यात नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा पारा चढला असून दिवसेंदिवस तापमान वाढतच चाललंय। मात्र धुळे जिल्ह्यातील विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत धुळे, शिंदखेडा, साक्री आणि शिरपूर सामाजिक वन विभागामार्फत रस्ता, दुतर्फा, गावठाण, गायरान जागेवरती लावलेली झाडे ही फक्त कागदावरच असून प्रत्यक्षात झाडांचा तपासच नाही। लावलेली झाडे गेली कुठे, झाडे का लावली नाही असा प्रश्न जनतेला पडला असून या वन विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून झाडे लावण्यात आली। पहिली, दुसरी, तिसरी निंदणी करण्यात आली, टँकरद्वारे पाणी देण्यात आलं, पण झाडे आहेत कुठे? तसेच धुळे, शिंदखेडा, शिरपूर आणि साक्री सामाजिक वनीकरण वन विभागामार्फत नर्सरीमध्ये रोपवनासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला। मात्र नर्सरीमध्ये पडलेली झाडे ही कुपोषित असून या झाडांना खत, माती, रेती पुरेसे प्रमाणात टाकण्यात आलेले दिसून येत नाही। नर्सरीमध्ये रोपे तयार करताना व रस्ता, दुतर्फा, गावठाण, गायरान जागेवर रोपे लागवड करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्राथमिक अंदाजे। म्हणून नर्सरीमध्ये रोपे तयार करताना किंवा रस्ता, दुतर्फा, गावठाण व गायरान जागेवरती रोपे लागवडीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार लवकरच सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे सांगितले जाते।